वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये। पुंडलीकवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय। अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप त्याचं ध्यान करतो, श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो। आपलं जे हृदय आहे त्या हृदयाची शुद्धी करतो। शुद्ध झालेल्या हृदयाच्या तटबंदीमध्ये किंवा आवारामध्ये जो आराध्य आहे म्हणजे सद्गुरु, तो ध्रुवासारखा निश्चल तिथं आहे। अशा प्रकारे त्यांची स्थापना करतो। मग सर्व भावेसी परिवारी आपण होय। आणि असं करून मग गुरूंचा सर्व परिवार आपणच भावानी एकटाच पण सगळ्या गुरूंचा परिवार झालेला आहे अशी भावना करतो। अंतःकरणामध्ये सद्गुरूंविषयीचं स्वाभाविक प्रेम जे सद्गुरूंचं अद्वैत भावाने शिष्याच्या बाबत असतं, माऊलीसारखं, तसं शिष्याचं सद्गुरूंविषयी असणं मुलासारखं, अपत्यासारखं, हे स्वाभाविक प्रेम भरून यावं आणि गुरूंच्या रूपाचं त्यांनी ध्यान करावं। त्याच्याकरता मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी प्रक्रिया सांगितली। हृदय शुद्धीची आवारी असं ध्यान करण्यासाठी हृदय हे शुद्ध असावं लागतं। तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, देव न लगे साठविण्याचे रुदले जागे। ज्या ठिकाणी देव साठवायचा त्या सगळ्या जागा भरून गेलेल्या आहेत, त्यामुळे मग देवाला ठेवायला अंतःकरणात जागाच नाही, हृदयात जागाच नाही। देव मंदला भाव बुडाला काय करू। बाजारात देव मंद झाला, मंदी आली देवाला, कोणाला नकोच आहे। याचं कारण ज्या ठिकाणी त्याला साठवायचा त्याच्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत। संसाराबद्दलचं प्रेम आहे, विषयांबद्दलचं प्रेम आहे, नोकरीमध्ये बढती पाहिजे, बायको नीट वागत नाहीये, नवरा नीट वागत नाहीये, संसार नीट चाललेला नाहीये, चाललाय। कित्येक गोष्टी आहेत की ज्या हृदयामध्ये घर करून बसलेले आहेत आणि त्यामुळं देव साठवण्यासाठी जागाच नाहीये। हृदय शुद्ध करणं
हृदयामध्ये जे जे साठवलेलं आहे देवाखेरीज ते तर बाजूला काढायला पाहिजे, मग तिथं देवाला आणून ठेवायचं. 15व्या अध्यायामध्ये आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, असं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुनमन गुरुस्तवनाच्या ओव्या लिहिताना म्हटलंय. सर्व बाजूनी हृदय शुद्ध करू आणि मग तिथं सद्गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना करू. जर त्या ठिकाणी वासना असतील, कामना असतील, वेगळ्या वेगळ्या डोळ्यांच्या आहेत, कानांच्या आहेत, स्पर्शाच्या आहेत, खाण्याच्या आहेत, बोलण्याच्या आहेत, क, का आणि की, कनक, कामिनी आणि कीर्ती, याचा जर हव्यास असेल, याच्यापैकी काहीही एक असेल अथवा सर्व असेल, तर त्याचं हृदय हे सद्गुरु तिथे येऊन राहतील अशा प्रकारे शुद्धच राहू शकत नाही. त्याच्या हृदयामध्ये जर सतत वेगळंच चिंतन असेल तर तिथं सद्गुरूंना तो ठेवणार तरी कसा? असं असल्यामुळं मागच्या वेळेला मी यम आणि नियम या प्राथमिक साधना सांगितल्या. या ज्या यम आणि नियम साधना आहेत तर त्या योग मार्गाकरताच आहेत असा एक समज झालेला आहे. कारण ती शिडीच काढून दाखवतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्यामुळे फक्त योगाच्या किंवा ध्यानाच्या अभ्यासामध्येच यमनियमाची आवश्यकता आहे. भक्ती करणारे म्हणतात आमच्या भक्तीच्या प्रांतामध्ये यमनियम नाहीत, असं होऊ शकत नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, कोणताही परमार्थाचा मार्ग असो, मानसिक व्रत म्हणून ही सांभाळलीच पाहिजेत. ध्यानाचा अभ्यास असो अथवा भक्तीचा अभ्यास असो अथवा कर्माचा देखील अभ्यास असो, केवळ कर्माचा अभ्यास होऊ शकत नाही. पण एखाद्याला केवळ कर्माचा जरी अभ्यास करायचा असेल तरी देखील अहिंसा पाहिजे, सत्य पाहिजे. असत्य व्यवहारांनी कर्माचा अभ्यास करणार कसा? त्यामुळे या प्रक्रियेमध्ये यम आणि नियम म्हणजे काही मानसिक व्रत आणि काही कायिक व्रत, शारीरिक व्रत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, यामुळं जर काही होत असेल तर यामुळं वैयक्तिक स्वास्थ्य, सुख साधकाच्या ठिकाणी वास करायला लागतं. त्याचं मन आरोग्यपूर्ण होतं. त्याच्यातले द्वेष, त्वेष, मत्सर, स्वार्थ हे जातं. ते गेल्याखेरीज परमार्थ शक्य नाहीये. तसंच त्याचं जे सामाजिक जीवन आहे तेही आरोग्यपूर्ण होतं. समाजामध्ये देखील समाजाचा विरोध न राहता याला सहकार्य करावं असं समाजाला तेव्हा वाटेल जेव्हा याच्यापासून समाजाला काही सुख मिळत राहील. त्यामुळे देहाच्या अंगानी शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असं सात्विक निर्मळ जीवन ज्याचं आहे आणि वैयक्तिक जीवन, आतलं जीवन, मनाचं जीवन हे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या भावांनी जर युक्त असेल तर तो समाजाला देखील स्वीकारार्ह राहतो. समाज त्याला विरोध करत नाही. म्हणून या गोष्टींनी प्राथमिक हृदय शुद्धी होते, चित्तशुद्धी होते. त्याचं स्वरूप कसं असतं? हे हृदय शुद्ध झालं किंवा प्राथमिक चित्तशुद्धी झाली, त्याचं मन सहजच निर्मळ राहतं, शांत राहतं, प्रसन्नता राहते.
ही जी शांती आणि प्रसन्नता आहे, ही प्रसन्नता आणि शांती त्याच्या हृदय शुद्धीला कारण ठरते. आणि मग त्याच्या पुढे अभ्यास आहे. हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. साधना म्हणून साधक देखील याच्याकडे पाहू शकतो, तरी देखील प्राथमिक हृदय शुद्धीने थांबता येत नाही. त्याच्यानंतर ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टी येतात. तो परमात्म प्राप्ती करता अथवा सद्गुरूंचं स्वरूप आहे, तर ते आकलन होण्यासाठी म्हणून ते दोन्ही एकच आहेत. तो ध्यानाला बसायला प्रवृत्त होतो, तो साधने करता प्रवृत्त होतो. मी अंतिम हृदय शुद्धीबद्दल सांगतोय. अल्टिमेट, पेनल्टिमेट म्हणजे यमनियमाने प्राप्त होणारी हृदय शुद्धी. त्याच्या पायावर मग त्याचं पारमार्थिक जीवन खऱ्या अर्थाने सुरू होतं. मी सगळी ध्यानाची प्रक्रिया सांगणार नाहीये, नाहीतर मग या 2 ओव्यांपाशी बराच काळ आपल्याला पडाव टाकून बसायला लागेल. तो ध्यानाला बसायला सुरुवात करतो, त्याची इंद्रिय देखील परमात्म सुखाचा आहार घेण्यासाठी उत्सुक होतात. श्वासावर, प्राणांवर नियंत्रण आणल्यानंतर प्रत्याहार, याचा अर्थ इंद्रिय देखील ते सुख मिळवण्यासाठी म्हणून आपली स्वतःची सुख विसरतात. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते प्रत्याहाराचं वर्णन आहे. ध्यानाला बसणारा जो पुरुष आहे, त्याची इंद्रिय देखील सहज रीतीने आता बाहेरचं ऐकायचं नाही, डोळ्यांनी दृश्य पाहण्याची इच्छा धरायची नाही, त्यावेळेपुरतं सगळं आवरून परमात्म प्राप्तीसाठी उत्सुक झालेली असतात. तोच एक आहार घ्यावा, प्रति इंद्रियांना फक्त परमात्म सुख मिळावं अशी भावना निर्माण होते. आसन, प्राणायाम आणि अशा प्रकारची प्राणायामानी मन आणि प्राण यांचं नियमन करत असताना इंद्रिय देखील गुंग होऊन जातात. इंद्रियांना देखील वाटतं की आता तेच सुख असावं, आणि मग मन हे निस्तरंग होतं, प्राण देखील स्तब्ध होतात, आणि काही क्षणांकरता जीवाला आपण परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारचा बोध होतो. अशी धारणा त्याच्या ठिकाणी निर्माण होते की आपण परमात्म स्वरूप आहोत, आपण तेच आहोत. पण ती थोड्या वेळातच नाहीशी होते. काही क्षण, याचा अर्थ एक 5, 10, 15, 20 क्षण. एक क्षण म्हणजे अंदाजे 2.5 सेकंद, म्हणजे 10 क्षण याचा अर्थ अर्धा मिनिट. अंदाजे अर्धा मिनिट त्याला धारणा असं म्हणतात. आणि 5 क्षणांना देखील धारणाच म्हणतात. 10 सेकंद, 12 सेकंद, मग 15 सेकंद होतील, 20 सेकंद होतील. ही धारणा हळूहळू मजबूत होते. तसं तसं ही धारणा वारंवार अनुभवाला यायला लागते साधकाला, आणि ही धारणा विस्तारते. स्वामीजी असं म्हणत असत की त्याच्या 2.5 पट किंवा 3 पट, म्हणजे 30 सेकंद किंवा 40 सेकंद असतील तर त्याच्या 2.5 पट म्हणजे 100 सेकंद, जे 2 मिनिटांच्या आसपास, थोडा कमी अधिक, 1.5 पावणे 2 मिनिट, याला ध्यान असं म्हणतात. म्हणजे जीव शिवाशी एकरूप झाला, प्राण स्तब्ध झाले, मन निस्तरंग झालं, आणि ते सुख म्हणजे शांती सुख अनुभवत वेळ निघून गेला.
याचे प्राण काही 2 मिनिटं थांबलेले नसतात, पण प्राण चाललेले आहेत की नाही इतके कमी प्रमाणात चालतात. भगवंत त्याला नासाभ्यंतर चारिणौ असं म्हणतात. जे शरीराला आवश्यक असा श्वास नाकातल्या नाकातच अगदी कमी घेऊन तो वारंवार चिदाकाशामध्ये थांबून राहतो. धारणेच्या तुलनेने या ठिकाणी हृदय शक्ती अधिक होते. धारणेच्या ठिकाणी हृदय शुद्धी होते, पण ध्यानाच्या ठिकाणी हृदय शुद्धी अधिक होते. त्याला देहभाव नाहीसा झाल्याचा किंचित प्रत्यय येतो. काळ देखील थांबल्यासारखं वाटतं. आणि याच्याही पुढे जाऊन ही गोष्ट अजून 2.5 पट जर करायची झाली तर अंदाजे 3.5-4 मिनिटं, 5 मिनिटं अशा रीतीने 3.5 मिनिटांपासून 4-4.5 मिनिटांपर्यंत ही स्थिती अत्यंत स्थिर राहिली तर त्याला समाधी असं म्हणतात. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी जगताचा, देहाचा विसर पडतो. आणि आपण हे अज, अव्यय, सच्चिदानंद अशा प्रकारचा बोध या स्थितीतून खाली आल्यानंतर, या स्थितीत विचार नसतो, या स्थितीत फक्त सुख असतं किंवा शांती असते. या ठिकाणी हा शांती उपभोगणारा त्या शांतीतच समरस झालेला असतो. जेव्हा धारणा असते तेव्हा किंचित शंका असते. ते अनुभवात्मक असतं की आपण परमात्म्याशी एकरूप झालो असं धारणा असताना समजतं. हा समजणारा जोपर्यंत वेगळा असतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने एकरूपता नसते. ध्यानाच्या वेळेला त्याला बरंचसं समजतं की आता मी देखील अनुभव घेणारा वेगळा नाही राहिला, तरी देखील तो थोड्या वेळाने खाली येतो. पण समाधी स्थितीमध्ये तो बराच काळ ते शांती सुख, ते एकरूपता साधून अनुभवतो. आणि असं जेव्हा तो अनुभवतो तेव्हा खऱ्या अर्थाने व्यापक परमात्म्याशी तो समरस होऊन जातो. त्याच्या लक्षात येतं, धारणेच्या वेळेलाच लक्षात येतं की हे सद्गुरु कृपेमुळे झालं. ध्यानाच्या वेळेलाही लक्षात येतं की ही ती सद्गुरु कृपा. ध्यानाच्या वेळेला सद्गुरु स्वरूपाशी एकरूपतेचाच प्रत्यय त्याला येतो, म्हणजे परमात्मा स्वरूपाशी. पण समाधीच्या स्थितीमध्ये परमात्म्याशी खरी एकरूपता आणि दीर्घ काळ तो साधतो. समाधी देखील वृत्ती समजलेली आहे, त्यामुळे ती खाली येते. समाधी जशी प्राप्त होते तसं समाधीतून साधक खाली येतो, पण धारणेतून जे घडतं त्याच्यापेक्षा ध्यानातून जास्त घडतं. पण समाधी स्थितीतून अतिशय जास्त प्रमाणात घडतं. ते म्हणजे पूर्वीचे शत्रू मित्र आता शत्रू मित्र राहत नाहीत. त्याचं मन निर्मळ होतं. ज्यांच्या ज्यांच्याविषयी द्वेष, त्वेष, मत्सर आहे, देहभाव आहे, संसाराची आसक्ती आहे, या गोष्टी कमी होऊन जातात. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझ विदेहासी. आपण विदेही आहोत आणि देहसंग आता नाहीच आहे अशी ध्यानातून उठल्यावर ही भावना होते. या स्थितीतून खाली आल्यावर ही भावना होते. तेव्हा या स्थितीला खरी हृदय शुद्धी म्हणायची. ती प्राथमिक हृदय शुद्धी यमनियमांनी साधलेली. आणि या ठिकाणी अनुभवानी आता हृदय खरंच परमात्म्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडावं यासाठी खरं निर्मळ झालं. तो आता परमात्माच होऊन राहिला. अशा शुद्ध
भावनेमध्ये, परमात्म भावनेमध्ये, अंतःकरणात आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे नि पवाडे खूप प्रेम जागृत होऊन श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी तो खाली आला. समाधी वृत्ती उतरली, त्याची समाधी स्थिती उतरली आणि प्रेम उचंबळून आलं. त्यानं ज्या संगतीनेच विराग झाला. मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरु पादुकाला. आता गुरु आठवायला सुरुवात होते. ध्यानातून उठल्यानंतर गुरु आठवायला सुरुवात होते मोठ्या प्रेमाने, की मी कोण होतो, कसा होतो आणि कुठं नेऊन ठेवलं, किती सुखामध्ये मला त्यांनी नेऊन ठेवलं. त्या गुरूंबद्दल प्रेम उचंबळून येतं. पण हे उचंबळून येणारं प्रेम आता विकारांनी, विषयांनी, संसारांनी, प्राकृतिक दोषांनी मलिन न होता तसंच तिथं राहतं. आता तटबंदी झालेली आहे, त्यामुळं त्या तटबंदीच्या बाहेर सगळे विकार वगैरे काय ते असतील, ते आत येऊ शकत नाहीयेत. आत फक्त एक हृदय शुद्धीचा आवार आहे आणि त्या आवारामध्ये म्हणजे अशा समाधी स्थितीतून खाली आलेल्या अंतःकरणामध्ये केवळ गुरु आहेत. मग तिथं निर्गुण स्वरूपात गुरूंची आठवण चालेल. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. पण त्याच्यापेक्षा ते निर्गुण स्वरूप ज्यांनी धारण केलेलं आहे असे सगुण साकार देहानी असणारे सद्गुरू, ते आता तिथं विराजमान आहेत. तो माझा आराध्य आता तो तिथं निश्चल राहीलच. तो निश्चलच असतो. आपणच इकडं तिकडं जातो, पण इकडं तिकडं जाण्यासाठी जे मन विकारामध्ये रमणारं असतं तेच आता शुद्ध झालं. विकार बाहेर राहिले तटबंदीच्या. असं असल्यामुळं त्या ठिकाणी गुरु स्थिर होऊन राहिले. हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी. ध्रुव ताऱ्यासारखा जसं तुम्ही बाकी सगळे तारे ग्रह हे आकाशात फिरतात, वेगळ्या वेगळ्या दिशांना दिसू शकतील, पण तो ध्रुव तारा सप्तर्षी, सप्तर्षीचं शेवटचं टोक तिथून खाली आलं की अमुक ठिकाणी तिथं ध्रुव असणार म्हणजे असणार. तो हिवाळ्यात देखील उन्हाळ्यात देखील तो पृथ्वीच्या आपल्या उत्तरेलाच दिसणार. तो ध्रुव म्हणूनच म्हटलेला आहे. तो तिथं आढळ असणार. तसं शुद्ध झालेल्या हृदयाच्या ठिकाणी आता मला माझे गुरु ध्रुवासारखे निश्चल करता येणं शक्य होतं माझे विकार गेल्यामुळं आणि मला परमात्म भाव प्राप्त झाल्यामुळं. मग आणि एवढं केल्यानंतर मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. एवढं केल्यानंतर मग त्या गुरूंच्या ठिकाणी सर्व भावांनी त्यांचा परिवार होऊन आपणच राहिलेले आहोत. ध्यानात तर प्रत्यय आलेला आहे की त्या ठिकाणी
माझ्या सकट सगळं संपतं, मनासकट सगळं संपतं. आणि त्या ठिकाणी एकच एक परमात्म स्वरूपाशी एकरूपतेनी काही एक शिल्लक राहतं, शांती सुखाच्या रूपाने. ध्यानातून खाली आल्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं समजतं की मोठ्या अनुभवाला प्राप्त झालो. त्यावेळेला का नाही समजत? कारण त्यावेळेला मनच नसतं. अनुभव घेता संग त्याग नसे. अनुभव आला असं म्हणतो, त्याचं मन नाही नाहीसं झालेलं. संगत त्यागे, अनुभव न दिसे. आणि जेव्हा संगत त्याग होतो तेव्हा अनुभव या नावाचा पदार्थ नसतो. कारण अनुभव इंद्रियांनी येणार, तर्काने किंवा बुद्धीने येणार, मनाने येणार. ते तीनही तिथं उपस्थित नसतात. पण नंतर या ध्यानातून खाली आल्यावर त्याला समजतं की काय छान अनुभव आला. ही ती समाधी. जसं गाढ झोपेचा अनुभव नसतो, सुषुप्तीमध्ये सुषुप्तीचा अनुभव नसतो. सुषुप्तीतून जागा झाला की म्हणतो की वाह, काय झोप लागली ती, मला काही कळलं नाही. कारण या सुषुप्तीचा अनुभव घेणारा जो होता तोही लीन झालेला होता. तसं पण तो अज्ञानात लीन होतो, अबोधात लीन होतो. तर ध्यानाच्या किंवा समाधीच्या स्थितीत माझा विसर्ग न पडता मी लीन होतो. तिथं शिल्लक राहतच काहीतरी. मीपणा खेरीज तिथं काही शिल्लक राहतं. हे जे काही शिल्लक राहिलेलं असतं तर तो नंतर जागा झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की फार मोठ्या अनुभवाला गुरुकृपेने प्राप्त झालो. अजूनही त्याच्या हृदयाच्या आवारामध्ये विकार शिरलेले नसतात, विकारांनी प्रवेश केलेला नसतो. आणि तो गुरूंचं रूप अनुभवत असतो. आता तिथं तो आणि गुरु यांच्याखेरीज कोणी नसतंच. संसार असेल, संसार नाहीये. तिथं त्याच्याबरोबर त्याची पत्नी नसते, पती नसतो, मुलं नसतात, बँक बॅलन्सची आठवण नसते, जमीन जुमला वगैरे काय कारखाने, नोकरी, गाडी घोडे कशाचीच आठवण नसते. आपण आणि गुरु हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी म्हणजे एक भावाने. सर्व भाव म्हणजे एक भाव. सर्व भाव एकवटले, जे सगळीकडे विखुरलेले होते ते आता एकत्र आले. आणि आता गुरूंचा परिवार म्हणजे काय? आता मीच बाकी कोणी परिवारच नाहीये गुरूंच्या अवतीभोवती. सर्व भावेसी परिवारू आपण होय. म्हणून गुरूंची सेवा करणारा सेवक आता मीच आहे, तिथं दुसरा कोणी नाहीच आहे. गुरूंच्या समोर बसून श्रवण करणारा मीच आहे. गुरूंचे पाय दाबून देणारा तिथं मीच आहे, दुसरा कोणी. त्या आवारामध्ये जर दुसरा कोणी नाहीच आहे तर तिथं माझ्या खेरीज दुसरा कोणी नाहीये. एक गुरु आहेत आणि एक मी आहे. या स्थितीमध्ये मोठ्या आनंदाने सद्गुरूंना आपल्या अंतःकरणात अनुभवत तो थांबून राहतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण ज्ञानी नाही आहोत आत्ता या क्षणाला, पण या निरूपणातून जो आपल्याला थोडासा बोध झाला, किंचित बोध झाला, किंचित भाव जागा झाला, त्यामुळं या स्थितीचा थोडा बहुत प्रत्यय घेण्याचा प्रयत्न करता येणं शक्य आहे. जी
सिद्धाची लक्षणं आहेत ती साधकाला साधना करण्यासाठी उपयोगाला येतात. तशा तऱ्हेने आपण याच्यावर थोडीशी अनुषंगिक साधना करूया. आपण डोळे मिटून शांत स्वस्थ बसणार आहोत. आणि मोठ्या आवडीने प्रेमाने सद्गुरु स्मरण करणार आहोत. आपल्या अंतःकरणामध्ये आपण सद्गुरूंचं रूप आठवणार आहोत. आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी गुरूंच्या रूपाचं ध्यान करणार आहोत. आपण असा संकल्प करू की आपल्या ठिकाणी मानसिक व्रत म्हणून अहिंसा रुजलेली आहे. संकल्प करू या क्षणाला अहिंसा रुजलेली आहे. सत्य रुजलेलं आहे. अस्तेय रुजलेलं आहे. मला पूर्ण होण्यासाठी म्हणून कुठल्याच वस्तूची किंवा विषयाची गरज नाही. मी माझ्या ठिकाणी तृप्त आहे. मला काहीही नको. याला अस्तेय म्हणतात. ब्रह्म जसं सर्वव्यापी अलिप्त सर्वांवर प्रेम करणार, सर्वांना धारण करणार, सर्वांशी सम, तसा मी मनाने सर्वांबाबत सम आहे. कोणीही मला अति जवळचा अति दूरचा नाही. सर्वांच्या कल्याणाची इच्छा ब्रह्म करतं तसं मीही करतो. इंद्रियांच्या अंगाने विशेष उपभोग घेण्याची या क्षणाला मला कोणतीच इच्छा नाही. मी ब्रह्मामध्ये राहिलेलो आहे. मी अपरिग्रही आहे असा संकल्प करू. देह मन बुद्धी व्यवहार म्हणून काहीही स्वीकारत असताना मी देह मन बुद्धीपेक्षा वेगळा आहे. मी काही स्वीकारत नाही. आम्ही काय कुणाचे खातो
तो राम आम्हाला देतो, असं महाराज म्हणत असत. मी अपरिग्रही आहे. संकल्प करू, मी शौच देहाची शुद्धी राखून आहे. माझा देह पवित्र आहे. कशाही परिस्थितीमध्ये मी संतोष कधीही सोडत नाही. बाह्य परिस्थितीवर माझा संतोष अवलंबून नाही. मी संतोषीच आहे. संकल्प करू या क्षणाला. साधने करताच माझा जन्म झालेला आहे. मी तप करत आलेलो आहे आणि करणार, असा संकल्प करू. गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांचा मर्मबोध मला झालेला आहे. त्या स्वाध्यायात मी आहे या क्षणाला. आणि मी ईश्वराच्या ठिकाणी शरणागत आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागत आहे. त्यांची भक्ती करणार आहे. या क्षणाला मी भक्त आहे. असं असल्यामुळं हृदयाची प्राथमिक निर्मळता माझ्या ठिकाणी पुरेपूर आहे. आपलं चित्त प्रसन्न आणि शांत आहे, असा संकल्प करू. आणि शांत होऊन जाऊ. या प्राथमिक शांतीमुळेच माझं मन चिदाकाशात जाऊन स्थिर व्हायला सुरुवात झालेली आहे, असा संकल्प करा. आपले प्राण ऊर्ध्वगामी होतात आणि मन ऊर्ध्वगामी होऊन चिदाकाशात जाऊन थांबतं, लीन होतं. मनाची लीनता मी अनुभवतो आहे. प्राण चिदाकाशामध्ये जाऊन स्तब्ध होतात, ते मी अनुभवतो आहे. असं वारंवार घडत आहे.
प्राण आणि मन शांत होऊ पाहत आहेत. आणि जीव ब्रह्मैक्य अनुभवण्यासाठी इंद्रिय देखील आपले विषय विसरून हे आत्मसुख अनुभवण्यासाठी उत्सुक झालेली आहेत. म्हणून डोळ्यांना आपल्या विषयाचा विसर पडलेला आहे. कानांना, जिभेला बोलण्याचा, खाण्याचा, सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही ध्यानाला अनुकूल झालेली आहेत. संकल्प करू. चिदाकाशामध्ये मन लीन झालं. अंदाजे 4-5 क्षण गेले. म्हणजे 10, 12, 13 सेकंद चिदाकाशामध्ये मन लीन झालं. आता अधिक क्षणांकरता लीन झालं. मन संपल्यानंतर देखील काही उरलं, तो म्हणजे मी. तोच परमात्मा, शुद्ध मी, हेच आपल्या ठिकाणी असणारं परमात्म्याचं स्वरूप. आता तुमच्या कुवतीप्रमाणे, शक्यतेप्रमाणे आणि प्रयत्नांप्रमाणे ही धारणा असो किंवा ती ध्यानाचं स्वरूप घेवो अथवा समाधीचं स्वरूप घेवो, तुम्ही हा प्रयत्न करत राहा. मी साधारण 4-5 मिनिटं आता काही बोलणार नाहीये.
जीव ब्रह्मैक्याची धारणा झालेली आहे. कोणाची ती ध्यानाची स्थिती झालेली आहे, कोणाची समाधीची असेल. पण मनाचा विसर, विचारांचा लय, प्राणांची स्तब्धता, चिदाकाशात केवळ शांती सुख, अस्तित्व, देहभाव विवर्जितता, परिसराचं विस्मरण, चिदाकाशात ब्रह्मभावाशी तदाकारता, आता केवळ एक परमात्मा उरला आणि तुम्ही नाहीसे झालात. मगाशी यमनियमांच्या संकल्पाने प्राथमिक हृदय शुद्धी झाली. ही अंतिम हृदय शुद्धी, परमात्म्याशी एकरूपता. अविनाशी चैतन्य, आनंद स्वरूप, शांत प्रेम स्वरूप, व्यापक. आणि परमात्मा आणि गुरु एक, त्यामुळे हेच गुरूंचंही स्वरूप, अविनाशी, केवळ चैतन्य, आनंद प्रेम शांत स्वरूप. आता हा हृदय शुद्धीचा आवार झाला, तटबंदी झाली. आता आत
बाह्य जगत येऊ शकत नाही, पण निर्गुण रूपाने केवळ परमात्माच शिल्लक आहे, गुरुच शिल्लक आहेत. त्या निर्गुणाचं सगुण झालं. तुमचे सद्गुरू तुम्हाला दिसायला सुरुवात झाली. हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तुमचा आराध्य, तुमचे गुरु हे निश्चल येऊन थांबले. बोधही झाला आणि त्या बोधानीच व्यक्तीचं रूप धारण केलं. सगुण साकार देह गुरूंचा दिसायला लागला. कल्पनेनी पहा. आणि तिथं एक भावानी म्हणजे सर्व भावानी गुरूंचा परिवार होऊन तुम्हीच शिल्लक आहात. जाणीव रूपानी सर्व भावेसी परिवारी परिवारू आपण होय. या मीपणाच्या जाणीवेतून ही व्यक्ती निर्माण झाली. ती तुम्ही आहात. आता गुरु आणि तुम्ही एवढेच केवळ तिथं आहात. जिनी गुरूंचा पवित्र बोध प्राप्त केलेला आहे असा तुमचा देह आणि बोध स्वरूप सद्गुरु अनध्यस्त विवर्त परमात्मा परत 2 मिनिटात आम्ही काही बोलणार नाही. हृदय शुद्धीचं सुखमय आवार त्यामध्ये सुखमय सद्गुरु सगुण रूपाने उपस्थित. आणि सुखमय बोधानी परिपूर्ण आणि सद्गुरूंच्या समोर नम्र असणारे त्यांचे भक्त होऊन राहिलेले आपण
एवढंच आपलं जीवन आणि एवढंच आपलं जगत आहे या क्षणाला. आचार्योपासन करणारे भक्तही आहोत आणि परिपूर्णतेचा बोधही आहे. परमात्माही आहे आणि परमात्म्याने देहही धारण केला आहे सद्गुरूंचा. तो आराध्य आहे, मी त्याचा पूजक आहे. हरी 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 हरी. स्वामीजी स्वामीजी. आणि अभ्यंतरी लियेकडे अंतःकरणात प्रेमाचे नि पवाडे उचंबळून येणाऱ्या प्रेमानी श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो आहे. कसं ध्यान करतो आहे? हृदय शुद्धीची आवारी. आराध्यू तो निश्चल ध्रुव करी. मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. हरी 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 हरी. डोळे उघडायला हरकत नाही. स्वामीजी स्वामीजी. राम हरी 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 हरी. ज्ञान झालेला भक्त आचार्योपासन कसं करतो ते ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगताहेत. मी केलेल्या प्रवचनापेक्षा ही साधना हे माझं अधिक प्रभावी प्रवचन आहे असं मला वाटतं. हरी हरी हरी. राम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. स्वामी.